नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित आकारिक चाचणी क्रमांक 1ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 2 गुण. ई हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो? -5/4. 2.2/4 म्हणजेच 10/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? डी. ब प्रश्न, वर्गमुळात 2 किंवा रूटमध्ये 2 ही संख्या रेषेवर दाखवा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. इथे बाजूला कृती दिलेली आहे. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित कृतीचं वाचन करा आणि त्याप्रमाणे आकृती काढा. इथे फक्त आकृती काढायची आहे, कृती लिहू नका. फक्त आकृतीसाठी 2 मार्क आहेत. क प्रश्न, 0.06चा घन करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. घन करून दाखवलेला आहे 0.000216. प्रश्न क्रमांक 2 आकृतीचे निरीक्षण करून चौकटीत योग्य उत्तर लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. इथे आकृती आलेली नाही, आपण इथं आकृती दाखवूया. आकृती पहा, याप्रमाणे आकृती असणार आहे. त्यावरून मापकोन PNM बरोबर 110 आणि मापकोन BON बरोबर 70. पुढील प्रश्न ब, खालील चौकटीत योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे. -17/20 आणि -13/20. यामध्ये -13/20 मोठे आहेत. दुसऱ्यामध्ये -8/5 आणि 0. तर 0 संख्या मोठी असणार आहे, कारण का 8/5ला वजाचं साईन आहे व वजाची संख्या नेहमी लहान असते 0पेक्षा. यानंतर पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व विषयांचे पेपर आहेत, त्याचाही अभ्यास नक्की करा. क प्रश्न पहा, खालील आकृतीचे निरीक्षण करून त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा. आंतरकोनाच्या जोड्या. आकृती पहा, त्यावरून D व E ही आंतरकोनाची जोडी आहे. C व F. आणि आंतरव्युत्क्रम कोनाच्या जोड्या D व F आणि C व E आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3 खालील तक्ता पूर्ण करा. 2 गुण. संख्या दिलेली आहे. कितव्या मुळाचा कितवा घात आणि कितव्या घाताचे कितवे मूळ लिहायचं आहे. 264च्या 5व्या मुळाचा वर्ग लिहिलं तरी चालतं किंवा दुसरा घात लिहिलं तरी चालेल. त्यानंतर कितव्या घाताचे कितवे मूळ, 264च्या दुसऱ्या घाताचे 5वे मूळ किंवा वर्गाचे 5वे मूळ. ब प्रश्न, विस्तार करा. 2 गुणांसाठीच हा सुद्धा प्रश्न आहे. m+5 कंसाचा घन. सूत्र माहीत पाहिजे आपल्याला. a+b कंसाचा घन. या सूत्रानुसार m+5 कंसाचा घन हे उदाहरण सोडवायचं आहे. जर सूत्र माहीत असेल तर हे उदाहरण अतिशय सोपं आहे. पहा, पुढे सोडवून दिलेलं आहे. कशा पद्धतीने सोडवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. वहीमध्ये त्या उदाहरणाचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत सर्व स्टेप व्यवस्थित लक्षात राहतील. सूत्र लिहिलेलं आहे अगोदर सुरुवातीला आणि त्यावरून उत्तर दिलेलं आहे. यानंतर क प्रश्न पहा, त्रिकोण KLM एक लघुकोन त्रिकोण काढायचा आहे व त्याचे 3ही शिरोबिंब काढायचे आहेत. संपात बिंदूला O नाव द्यायचं आहे. इथे डायग्राम कशा पद्धतीने येते, रफ डायग्राम इथे काढून दिलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही डायग्राम काढा. कशा स्टेप करायच्या आहेत इथे बाजूला लिहिलेले आहे. रचनेचे टप्पे, त्याप्रमाणे तुम्ही रचना करू शकता. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. ड, रिकाम्या जागा भरा. हा सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न आहे. त्रिकोण ABCचा J हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर RG बरोबर 3 सेंटीमीटर तर GC बरोबर किती? 6 सेंटीमीटर. आकृती इथं दिलेली आहे. जर BG बरोबर 8 सेंटीमीटर तर BQ बरोबर 12 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे.
धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.